ऐपत दादा, मी लग्न करायचं ठरवलं. अरविंद आणि मी लग्न करणार. देवाची परवानगी आहे का? अरविंद जाणार आहे परवानगी मागायला. एवढ्या सहजासहजी परवानगी मिळेल असं वाटतं तुम्हाला? फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही परवानगी मागणार. आमचं आधीच ठरलं. दीपाताई, बामणाच्या पोराशी लगीन करताय तुम्ही. पता आवडेल त्यांना. देवाची मर्जी. काय चावरे, कसं काय नाही केलं? नाही, आम्ही ऐकलं होतं की वहिनी साहेबांना मंत्रिमंडळाच्या सेकंड लिस्ट मध्ये घेतलंय म्हणे. त्याचा विचार अजून पक्का झालेला नाही. अहो काय पक्का झाला नाही, जनतेने आमदार म्हणून त्यांना निवडून दिलंय ना. मग का उगाच टाइम घेतात, उगाच आपला वेळ खात्यात. हा आपलं होऊन जायचं मंत्री. चावरे, एवढं का सोपं असतं निर्णय घेणं? नाही, मला असं काय वाटतं माहितीये का, त्यांनी मंत्रीपद घ्यावं. त्यांनी एकदा मंत्रीपद घेतलं ना, मग आपण आपली समधी कामं सोडून त्यांच्या मदतीला यायचं. तुम्हाला एवढीच कामं करायच्यात ना, तर तिकडे दुष्काळाची कामं चालल्यात. तिकडे जा आणि कामं करा. नाही, आपण फक्त वहिनी साहेबांनाच मदत करणार. आपण लय मानतो वहिनी साहेबांना. हो हो, म्हणजे तुमच्या बाईसाहेब म्हणजेच झटणाऱ्या नेत्या आणि बाकीचं नेतं म्हणजे चोर. अहो, तसं नाही हो. त्यांचं काय होतंय माहितीये का, त्यांचं एक मत काय म्हणते, आपण मंत्री व्हाव, आणि दुसरं मन काय म्हणते माहितीये का, आपण साहेबांच्या मदतीला आहो. अहो किती दिवस साहेबांच्या अहंकारी मनाला या जपत बसणार, काय कळत नाही बाबा. अरे असं कसं करून चालेल? साहेबांच्या तर जीवावर जागतात त्या. जन्मोजन्मीचं नातं आहे त्यांचं. अहो या जुना टीचरातनं आता त्यांनी मोकळं व्हायला पाहिजे. आता स्त्री मोकळी झालीये, बाहेरच्या जगाचा वारा घ्यायला पाहिजे त्यांनी जरा. तुमच्या मते बाहेरचं जग म्हणजे मलबार हिल, पाली हिल, पेडर रोड असंच ना? अहो हेच खरं जग आहे. तसं म्हणलं ना, आता वहिनी साहेबांनी सरळ आपलं मंत्रीपद घ्यावं, मजा आजा करावी. अहो काय काय लोकांना तर 40-40 वर्ष मंत्रिपदासाठी थांबावं लागतंय आणि ते बी मिळत नाही. हा, आणि आपल्या वहिनी साहेबांचं, आमच्या साहेबांचा विचार घ्यायला पाहिजे. अहो साहेबांनी या वहिनी साहेबांचा कधी विचार घेतला होता का? सरळ त्यांनी आपलं मंत्रिपद घ्यावं असा माझा निर्णय. बाईसाहेब जशा साहेबांच्या जीवा आमदार झालेत ना, तसे साहेब कोणाच्या जीवा आमदार झाले नव्हते. त्यामुळे तुम्हाला या मंत्रिपदातलं काही म्हणजे काही कळत नाही. बास चावरे बास. तुमच्या बाईसाहेब जेव्हा मंत्री होतील ना, तेव्हा स्वतःची कामं करून घ्या. नाहीतर फिरा स्वतःच्या स्वार्थासाठी सगळीकडं लोकांची चमचेगिरी करत. या सर, या बसा. काय म्हणते सर हे ऍडमिशन. ठीक.
डोनेशनच्या किती शीट बाकी आहेत? सर 5 सीट बाकी आहेत. 5. पत्र सही करा याच्यावर. दीपकराव मी करतो ना तसं. पोराचा बाप 10 लाख रुपये द्यायला तयार आहे. सही करा पटकन. मी नंतर करतो म्हणलं ना से. ए ऐपत, अरे सही कर ना इकडे. तेव्हा दीपकराव आले कॉलेज. वय जी बर. तेव्हा तुम्ही फोन करून सांगितल्याप्रमाणे त्या कॅन्डिडेटचं ऍडमिशन केलं मी. पण तेव्हा दीपकरावानं लय तमाशा केला कॉलेजात. म्हटले कॅन्डिडेटचं ऍडमिशन झालं पाहिजे. त्या डीनच्या समोर मला बोलले की कॅन्डिडेटचा बाप 10 लाख रुपये घेऊन येतो, ऍडमिशन झालीच पाहिजे, सही करा गपचूप. येणार का? नाही नको, तेव्हा तुमच्या समोर नको. माझं ऐक, ये. नाही नको देवा. ये इकडे, ये. बस. ऐपत गड्या, आम्ही माफी मागतो तुझी. दीपकने तुझा अपमान केला. तेव्हा तुम्ही कशापायी माफी मागताय माझी? तुम्ही तर मोठ्या भावासारखे आहात मला. ये. तेव्हा अपमानाचं काय नाही. तुमच्यासाठी असले 10 अपमान पचवेन मी. अहो, आम्ही तुमचीच माणसं आहोत. ते दीपकरावांनी त्या डीन समोर सांगितलं डोनेशनचं. तेव्हा किती झालं तरी तो स्टाफ आहे, बाहेरचा आहे. त्या डीन समोर दीपकरावांनी डोनेशनचं बोलायला नाही पाहिजे होतं. ते बी खरंच गाड्या. तर आता काय करणार? तेव्हा ऍडमिशन तर आपण देऊन टाकलेली आहे, त्याचं काही नाहीये. कसं आहे देवा, दीपकरावांना तुमचा मान ठेवायचा नाहीये, खरी गोष्ट आहे. पण दीपकरावांचा पण लोकांसमोर अपमान होईल असं कसं वागू मी? ऐपत, या देवानं सगळं दिलं मला, समजा दिलं. मी एक खूट ठेवली बघ. यो निखारा मानलाय माझ्या असते. या मुख्यमंत्रीच काय, दिल्ली बी माझं काय बिघडू शकत नाही, तेवढा चढेल मी. हो, या पोरा जाम घाबरतो मी. केव्हा मला गोत्यात आणं काय सांगता येत नाही. तेव्हा जेवायला वाढायला सांगू? नाही, बाईसाहेबांपर्यंत घेऊ. तेव्हा ते अंजनाबाईंनी निरोप ठेवलाय वहिनी साहेबांनी, त्यांना यायला उशीर होणार आहे. चल ग सकू पंढरीला, जय हरी विठ्ठल चल ग. अरे या गोरपडे या, बसा. वा, निरोप दिल्याबरोबर ताबडतोब आलात.
आता तुमच्यासारख्या माणसाने बोलवलं तर म्हटलं उशीर कशाला करायचा. हा ते पण बरोबर आहे. मग काय कसं आहे, बरं आहे ना? काय हो काय चावरे दिसत नाही आजकाल. अहो चावरे आजकाल दुष्काळाच्या कामामध्ये व्यस्त आहे. हा सुमित्राबाईंबरोबर फिरतच असतो. आज या गावात उद्या त्या गावात लोकांची गाऱ्हाणे ऐकतो. पण घोरपडे आजकाल मला राजकारणात इंटरेस्टच राहिलं नाही बाबा. का अहो कोणावर विश्वास ठेवायचो कोणावर नाही ठेवायचं, कोण आपल्या जवळचा कोण आपल्याला आमचा काय कळतच नाही बघा. कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो त्याचा पत्त्याच लागत. अहो बावरे यालाच तर राजकारण म्हणतात. अहो कसलं राजकारण, सगळं बिनबुड्याचं थेर. सुमित्रा देवीने आपल्या भागात कामाचा जोर धरलाय म्हणतात. माहितीये मला, चावऱ्या भेटलं की सांगतो 4 गोष्टी फायद्याच्या. फायद्याच्या अहो फायद्याच्या म्हणजे आज बाई कोणाला भेटल्या, कोणाशी काय बोलल्या, शेतकऱ्यांना काय आश्वासनं दिले समजतो तुम्हाला सांगतो. मग होतील की नाही शेतकऱ्यांच्या अडचणी दूर. अहो होतील म्हणजे काय होणारच. सुमित्राबाईंचं प्रस्थ केवढं मोठं आहे. शिवाय नामदार चिमणराव जाधवांच्या त्या धर्मपत्नी आहेत, स्वतः आमदार आहेत. पावर आहे त्यांच्याकडं. अहो पावरचं सोडा, सुमित्राबाईंनी नुसतं चिमणरावांना सांगितलं तर घराची ओसरी विकून गरीब शेतकऱ्यांच्या सबसिडी देतील ते. हा ते बी खरे आहे. पण सुमित्रा देवी चिमणरावांना नाही सांगणार. अरे सरकार का नुसतं नावाला आहे का? हा अरे सरकारी फंड असतात की. अहो त्या फंडात त्याची तरतूद असते. येणायस का खुळा आहेस तू? मग शेतकऱ्यांची अडचण दूर होणार. होणार होणार म्हणजे होणार. दुष्काळात सबसिडी मिळणार शेतकऱ्यांना. अहो सुमित्राबाई सरळ साध्या बाई आहेत. ते शेतकऱ्यांना न्याय देणार म्हणजे देणारच. अहो बोलता बोलता कळलंच नाही. सकाळी उठून जायचं आहे कुठं? तहसीलदाराच्या ऑफिस मध्ये. अहो कशासाठी? अहो ते सबसिडीचं फॉर्म भरायचं आहे ना. असं वा 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 वा, ताबडतोब जाऊन सबसिडीचा फॉर्म भरून टाका. आणि सबसिडी मिळाली ना की मला येऊन भेटा. म्हणजे कसं सबसिडी आपण दोघं आनंदात साजरी करू. तुम्ही इथं वाड्यावर केव्हा आला? आपकी याद खींच लाई हमें. आज ये आप बाम लगा रही हो. बाम? आज गुलाब पानी भी आपको बाम लग रहा है? गुलाब गुलाब पानी? हाँ, कश्मीर वाला गुलाब पानी. ये गुलाब पानी बाम जैसा जल रहा है. आपकी बीवी लगाती है ना आपको बाम, शायद उसी की याद आ रही होगी. स्वप्न सुमित्रा आली का तू? आज उशीर झाला. कामात वेळ कसा जातो तेच कळत नाही बघा. सुमे जरा डोकं चिपून दे. आत्ताच आलीये मी भी. 2 मिनिटात आवरते बघा आणि लगेच येते. इतक्या वर्षात पहिल्यांदा नाही म्हणलीस तू. नाही कुठे म्हंटल मी म्हंटल मी भी आत्ताच आलीये, जरा आवरते आणि येते. मी भी फार दमलीये. काय ऊन असतं बाहेर. माझं बी डोकं चढलंय बघा. दमणारच तू. त्या वर्ल्ड बँकेचे अधिकारी आले होते ना. चंद्रा नदीच्या प्रकल्पाची पाहणी करायला. होय. अहो आज तर खरं मला त्यांच्या संग पुण्याला जायला हवं होतं.
तो कलेक्टर सांगत होता बाई तुम्हाला जायला हवं काय ते तुमचं म्हणतात ना प्रोटोकॉलच्या दृष्टीनं. तर मी म्हंटल माझ्या दृष्टीनं हाच प्रोटोकॉल सगळ्यात मोठा. अव ये सुमे अगं तुझ्या हातात जादू आहे बघ. सुमे तू राजकारण म्हणजे लय सिरियसली घेते बघ. जास्त सिरियसली इतकं घ्यायचं नसतं. अरे काय तू किती वणवण करते किती खस्ता करते लोकांकरता. असं आता किती बी केलं ना तरी या देशामध्ये एक कमीच पडणार आहे. गरिबी रोगराई हे अन्नान्न दशा हे आमच्या पाचवीलाच पुजलंय. अरे केव्हा उपसायचा हा डोंगर दारिद्र्याचा डोंगर. हे बघ तू किती खस्ता खाल्ल्या ना कितीही उन्हाताना थंडली वणवण केली तरी देखील या डोंगराचा एक टावका देखील उडायचं नाही. हे सुमी इतकं याला व्हायचं नसतं. अगं हे जग म्हणजे लय क्रूर आहे बघ. आपल्याला हे समजूनच घ्यायला लागतं. हे आमचं राजकारण म्हणजे 12 भानगडी 17ला पुढे यायला हे डोक्याचे खटके संपतच नाहीत. एक खटका संपला की दुसरा खटका सुरू. आणि आपण तर किती किती करायचं. त्याला पद सांभाळायची का समाज सेवा करायची का पैशाची व्यवस्था करायची. हे बघ सुमे आपलं घर महत्वाचं आपलं तब्येत सांभाळणं हवं. घर महत्वाचं प्रेम महत्वाचं